नक्कीच एकमेव आमदार अर्थातच आगरी समाजाचे पाऊल पडती पुढे राजदादा पाटील यांचं खऱ्या अर्थानं इथे तुम्ही सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून पाहिली तर इथे धाबा होतील या 5 धाब्यांच्या मदतीनं तब्बल 10 या धावसंख्येवरती। जेव्हा पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली होती गोलंदाज रामचंद्र याने मेडन ओव्हर षटक फेकलं होतं आणि बघा पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी दर्जेदार गोलंदाजी जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्ही विजयाची चाहूल आपल्या संघाला देऊ शकाल। परंतु इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये खराब गोलंदाजी करत असताना ते म्हणजेच बलवली संघाचे गोलंदाज इथे फुल टॉस बॉल बॉलरच्या डोक्यावरून केलेले आहेत आणि मिड ऑन आणि लॉंग ऑनला चिरत असताना चेंडू जाईल इथे बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार। सांगतो की यासाठी संस्कार व संस्कृती जपा। कोण्या नालायकाची हिंमत नाही होणार तुमच्याकडे बघण्याची। खास करून मुलींसाठी सांगेन हातात 10,000 रुपयाचा मोबाईल नसला तरी चालेल पण अंगावरती ओढणी नक्की पाहिजे ही शिवरायांची शिकवण। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील ओव्हर द विकेटने। इथे चांगला चेंडू होता गोल्डन स्पॉट वर पडल्यानंतर वेगाने गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तोपर्यंत निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना धावसंख्या पोहोचते ती 14। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक तुम्ही धावण यांचा संघ उमेश आणि संकेत ही सलामीची जोडी। उमेशने देखील एक चौकार लगावला त्याच्यानंतर एक सिंगल काढून गोलंदाज नितेश मागणी गोलंदाजी ठरली परंतु एक विकेट मात्र त्याला घेण्यात यश लाभलं आणि अशा पद्धतीने पहिलं पॉवर प्ले षटक संपन्न झालंय। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कर्णधाराखाली खेळत असताना एक चांगला परफॉर्मन्स या खेळाडूने दाखवला। तर नवीन गोलंदाज बाद झालेत तर 5 धावसंख्येवरती अजूनही नाबाद सेकंड पॉवर प्लेचे ओव्हर तुम्ही मैदानावरती पाहू शकाल। इथे पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आले झेल खाली आणि दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाजी करत होते तुटून पडले होते गोलंदाजांवरती आणि बघा पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाला आणि जशी दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि स्वप्नीने देखील एक विकेट मिळवून दिला दुसरा गडी बाद। थँक्यू। तर आपण टॉस करतो राजू आणि प्रमोद 11 बोलवले आणि एका बाजूने संघ असेल आदेश 11 तरणकोप। कॅमेरामन तर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहतो आमचे या स्पर्धेचे चीफ गेस्ट आणि स्वतः संघमालक देखील आहेत। खऱ्या अर्थानं विद्यमान नगरसेवक आदरणीय राजादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय। 6 षटकांचा सामना मी सन्माननीय राजादा म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण टॉस करावा। मोठी फाईट खरं तर गिरीश एक अतिशय चांगला परिपक्व असा अनुभवी खेळाडू आणि दुसऱ्या बाजूने वैजनाथ जो बरवली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू हे दोन संघालक आमच्या समवेत आहेत। तर दोन्ही टीमचे कॅप्टन राजू आणि प्रमोद 11 बोलवले आहेत। खऱ्या अर्थानं राजूदा पाटील जे जिथे विभाग शिवसेना प्रमुख आहेत त्यांच्या समवेत आमचे प्रमोद दादा यांचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय आमचे डीबी काका यांचा हा संघ आहे आदेश 11 तरणकोप। दोन्ही टीमला शुभेच्छा। टॉस इथे महत्वाचा आहे। टॉस होते आमचे मान्यवर नगरसेवक राजादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते। तर टॉस लागला गिरीश तुझ्या बाजूने गिरीश निर्णय काय असेल आणि समोर वजनाचा संघ आहे त्या टीमच्या अगेन्स्ट तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल? 50 ते 55 मध्ये थांबवायचं। 50 ते 55 काल आम्ही पहिला 90+ धाबा देखील या मैदानात झाल्या त्यामुळे तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज त्यांच्याकडून तुम्हाला चांगली कामगिरी अपेक्षित आहे? गणेश आहे प्रशांत आहे दीपेश आहे। थँक्यू। तर बेस्ट ऑफ लक। वैजनाथ तुझ्या वाट्याला फलंदाज यायला किती धावांचा टार्गेट असेल पहिल्या सत्रामध्ये? नक्कीच 80च्या वरती आम्ही स्कोअर करण्याचा प्रयत्न करू। आणि एक छोटासा प्रश्न आयोजनाबद्दल काय म्हणशील? खरंच सुरेख असं आयोजन आहे कारण जिता विभाग प्रीमियर लीग म्हटल्यानंतर जे काय नवीन प्लेयर आहेत त्यांना एक अपॉर्च्युनिटी भेटते एक स्टेज चांगला परफॉर्म करण्यासाठी भेटतो। तर खरोखर धन्यवाद देतो मी कमिटीचं आणि पूर्ण आयोजकांचं। थँक्यू। मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे। थँक्यू मान्यवरांचा आभार। आपण नक्कीच आमचे संघमालक राजादा म्हात्रे यांची बाईट्स घेऊ स्पर्धेच्या दरम्यान कारण अनुभवी खेळाडू आहेत त्यांच्यासमोर उपस्थित आमचे सन्माननीय दयानंद भगत साहेब यांची देखील आपण मनोगत व्यक्त करू त्यांच्याकडून कारण मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे सर्वांचं। तर आपण काही क्षणातच त्यांच्याकडे देखील जाणार आहोत परंतु मॅचकडे बोलूया पुढे एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीण गायकर यांच्याकडे। थँक्यू रोशन। इथे मागच्या 3 चेंडूचा विचार जर तुम्ही केला 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत म्हणजेच इथे डाव सावरण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज करतायत। अजूनही विचार केला 28 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी मात्र धावा हव्या आहेत त्या म्हणजेच एकूण जर विचार केला तर 52 धावांचा टार्गेट तर 34 धावांची गरज असेल। तर श्रीराम 11 बलवली संघाचा खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहू शकाल राहुल पाटील जर 3 षटकार लगावले याने तर त्याच्यासाठी तर श्रीराम 11 बलवली क्रिकेट संघाकडून एकूण त्याला प्राइस दिलं जाईल 1000 रुपयाचं। म्हणे सांगू नये गेला तुका आणि पैशाला मुकू नका परंतु इथे खेळाडूंचं मनोबल सातत्याने वाढवलं जातं। ऑन हॅट्रिक काय विकेट हॅट्रिक
संपादन करेल काय, परंतु समोर होते फलंदाज, अतिशय दमदार फलंदाज हरेशच्या बॅट मधून आलेला हा रिव्हर्स शॉटचा दर्जेदार षटकार. उंबरट्यावरती होते गोलंदाज, परंतु तशा परिस्थितीमध्ये संयमाने लढला हा खेळाडू आणि रिव्हर्स शॉटचा एक फटका होता जो नक्कीच जोधारी तलवार ज्याला म्हटलं जातो. लगीत तर आबाद नाही तर बर्बाद, परंतु इथे यशस्वी झालेत फलंदाज. पॉईंटच्या डोक्यावरून आलेला हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या एकूण पोहोचते ती 24 या धावसंख्येवरती. 28 धावेची गरज अजूनही असेल, ती म्हणजे 27 चेंडूमध्ये. सेकंड पॉवर प्ले मैदानावरती फेकत असताना गोलंदाज इथे स्वप्नील पुन्हा एकदा तयार होतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. सर दिलीप पाटील, पॉवर प्लेचे षटक नसेल. दिलीप पाटील आपण या, थोडासा इंटरनेट सेवा खंडित झाली तर प्लीज आपण या. तरी ते गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या डोक्यावरून हा देखील चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. एक दर्जेदार नामवंत खेळाडू आहे पेन विभागामधील हा, जर विचार केला आपण हरेश गावनचा, आणि सातत्याने जेव्हा तो जिथे संघाकडून खेळत असतो तेव्हा देखील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेनच्या मैदानावरती देखील एक दर्जेदार क्रिकेट आणि सातत्याने भरपूर वेळा मॅन ऑफ द सिरीज खेळाडू देखील तो राहिलाय. आणि तीच कला आणि गुणवत्ता सादर करत असताना इथे या जिथे विभाग प्रीमियर लीग मध्ये चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 24 धावींची गरज. म्हणजे इथे मॅच लवकर संपन्न होईल, परंतु इथे संघर्ष करावा लागेल शेवटच्या क्षणापर्यंत, तो म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या मिराज अँड राघव 11 बलवली संघाला. निलेश पाटील यांचा संघ कॅप्टन आणि या संघाचे पुरस्कर्ते नरेंद्र ठाकूर साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. बघा किती चांगला फटका आहे, हलक्या हाताने चेंडूला ढकलला होता. शॉट मिड विकेटला वेगाने येतील तोपर्यंत दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होईल. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. रोशन षटकार आणि चौकार आल्यानंतर डावाला त्याच्यानंतर कसं एक एक दुहेरी धावा घ्यायच्या, कारण त्यांना माहिती इथे निर्धाव चेंडू खेळणं खूप महागडे ठरेल, परंतु त्यांनी सिंगल डबल घेतली आणि धावाचा जो धावगती आहे ती वाढवत असताना 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. 22 धाव्यांची अजूनही गरज असेल. एक छोटं आव्हान, 6 षटकामध्ये फक्त 52 धावा बनवायच्या होत्या. 3 विकेट्स बाद झाल्यानंतर वाटलं होतं की मॅच मध्ये कमबॅक करेल, परंतु हरेशने या षटकामध्ये चांगली बॅटिंग करत असताना इथे देखील डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर होते झेल खाली, परंतु झेल पर्यंत पोहोचले नाही. एक धाव वेगाने कंप्लीट होईल आणि 1 धावेच्या मदतीनं दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता 24 चेंडू आणि 21 धावींची गरज. डीजे चेंडू 21 धावींची गरज. 7 फलंदाज अजूनही शिल्लक असतील, ते म्हणजेच बॅटिंग करणारा संघ पारकर 11 जिथे अर्थातच हरेश कामड यांचा संघ. कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं. आता इथे जी मेडन ओव्हर फेकलं होतं पहिल्या सत्रामध्ये जेव्हा गोलंदाजी करत होते रामचंद्र यांनी 2 षटक हाताळले. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या 0, त्याच्यानंतर 12 धावा दिल्या, अर्थात 2 षटक हाताळले आणि चांगली गोलंदाजी करत असताना कमी धावांवरती रोखलं, ते म्हणजेच इथे मिराज अँड राघव 11 बलवली संघाला. आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना एक मजबूत सुरुवात इथे तुम्ही पाहू शकाल, ती म्हणजेच पारकर 11 जिथे संघाची. तर 2 विकेट्स घेतले तर संघाचे पुरस्कर्ते सुनील ठाकूर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच्यानंतर आणि नरेंद्र ठाकूर साहेब यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं पारितोषिक इथे गोलंदाजांसाठी दिलं जाईल. तर इथे 1 धाव वेगाने कंप्लीट होईल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्येवरती. आता जर विचार केला आपण तर जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 20 धावेंची गरज असेल उर्वरित 23 चेंडू मध्ये. बघा तुम्हाला फिल्डिंग मध्ये सातत्याने एक चांगली क्वालिटी दाखवावी लागेल. एक पॉवर प्लेचं षटक मात्र इथे बॅलन्स असेल, ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघाकडे. आणि गोलंदाज देखील बघा इथे खऱ्या अर्थानं तुम्ही पाहू शकाल 50 वर्षाच्या पुढे ही गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजांना अजूनही म्हणतात ना 1 धाव आरोग्यासाठी हा 40 प्लसचा खेळाडू तुम्ही पाहू शकाल.
बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे लेगस्टम्पच्या बाहेरून जाणाऱ्या पंचांनी इथे अवांतर चेंडू घोषित केलाय. रोशन, तुला आठवतंय स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीच्या मैदानावरती 40+ ची रायगड विरुद्ध ठाणे सामना झाला होता आणि रायगड संघाविरुद्ध खेळत असताना ठाण्याच्या एका खेळाडूने लगभग मला वाटतं तो 52 वर्षाचा खेळाडू होता, 6 षटकार त्याने लगावले होते. म्हणजेच तुम्ही अजूनही क्रिकेट म्हणजे तुमचा दमखम दाखवू शकता. इथे बॅकफुटवर जाऊन फटका चांगला आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जाईल, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, पंचांचा इशारा येईल, चौकार. छत्रपतींच्या माणसांना माघार घ्यायचे माहित नाही. समोर मृत्यू जरी उभा असेल तरी शेवटच्या श्वासापर्यंत एक फक्त लढतच राहतात आपल्या शिवाजी राजांसाठी. आणि त्याच गनिमाने तुम्हाला आता आपल्या स्वतः संघनायकासाठी, या अस्तित्वासाठी तुम्हाला लढावं लागेल. गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. इथे चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या मात्र इथे तुम्ही पाहू शकाल ती म्हणजे 37. अजूनही जिंकण्यासाठी विचार केला तर एकूण 21 चेंडू शिल्लक असतील, 15 धावेंची गरज. इथे एखादा निर्धाव षटक जर आला गोलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहू शकाल मिराज अँड राघव 11 बलवली तर संघ विजय होईल. परंतु या जर चुक्या घडत राहिल्या तर मात्र इथे तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. लॉंग स्टॉप सीमारेखा बाउंड लाईनचे बाहेर चेंडू जाईल, 4+1, 5 धावा मिळतील, चौकार. चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 10 धावेंची गरज. याच दरम्यान आजच्या या स्पर्धेसाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहू शकाल हा चांगला चेंडू आहे. सन्माननीय श्री दयानंद भगत साहेब तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत नरेश ठाकूर साहेब पेन विधानसभा अध्यक्ष. त्याच्यानंतर त्यांच्या समवेत तुम्ही पाहू शकाल राजा म्हात्रे साहेब पेन नगरपालिका नगरसेवक आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या समवेत कैलास रुटे साहेब खारपाडा. या मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही जिथे विभाग प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतो. तर अवांतरचा इशारा येईल पंचांचा. अजून एक व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीने एकूण धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 43 या धावसंख्येवरती. आता मात्र 9 धावेंची गरज. तर याच दरम्यान खारपाडा नगरीचे सन्माननीय महेंद्रदादा घरत आणि चेतन घरत या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन झालंय. मी त्यांनाही विनंती करतो आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर इथे बघा हवा वेगाने आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड मधून तुम्ही फलंदाजी जेव्हा करत असाल तेव्हा तुम्हाला कुठलीही अडचण होणार नाही. एकदा बॉल काय बॅटवर आला तर नक्कीच एक मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षक परंतु शेवटच्या क्षणी अडवण्यामध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये यशस्वी झाले. थ्रो थोडासा खराब आहे, तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट करतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 45 या धावसंख्येवरती. 46 माफ करा. आता 19 बॉल असतील आणि फक्त 6 धावेंची गरज. बॅकफुटवर गेले होते, फाईन लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेली ते टिपलाय आणि अखेरच्या क्षणी एक फलंदाज नक्कीच बाद होताना तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजेच राहुल आणि नक्कीच या यश लाभले ते गोलंदाज तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच गोलंदाज नंदकुमार पाटील यांना. तर 3 षटक समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर भरपूर लांबडं षटक होतं. या षटकामध्ये एकूण 4 व्हाईट बॉल फेकले त्या गोलंदाजानं आणि खूप धावा खर्च केल्या आणि धावा झाल्या त्या म्हणजेच 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46. आता 18 चेंडू उर्वरित शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावींची गरज. डीजे हरीश आलेत आणि परंतु जेव्हा फलंदाज बाद झाले होते मला राहुल पाटील त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आले ते म्हणजेच रवी. स्ट्राईक एंडला हरीश असतील तर रवी उर्फ बादशाह ज्यांना संबोधलं जातं ते फलंदाज आलेत मैदानावरती आणि गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही गोलंदाज पाहू शकाल ते म्हणजेच स्वप्नील पुन्हा एकदा येतील. इथे रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट, खराब फिल्डिंग झाली, चेंडू जाईल वेगाने. इथे थर्ड मॅन बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार.
स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहू शकाल रवी उर्फ बादशाह. खऱ्या अर्थानं मोपाडाच्या मैदानावरती सुप्रीमो ट्रॉफी झाली होती. त्या स्पर्धेमध्ये अक्षरशः खेळाडूने मैदान गाजवला होता. तो खेळाडू म्हणजे भरपूर चांगला भरणा आहे. आता जर विचार केला रोशन आपण पार्कर 11 जिते संघाकडे, इथे 2 धाब्यांची गरज आहे. 1 धाव वेगाने कंप्लीट होईल, परंतु इथे सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना त्याला देखील माहिती आहे मॅच इथे कव्हर झाली, स्कोर इज लेवल, परंतु कंपल्सरी धावा इथे तुम्हाला बनवाव्या लागतील. तर याच दरम्यान कारपाडा गावचे यंग पुरस्कर्ते, यंग पॅकर आणि यशस्वी पॅकर सुनील ठाकूर उर्फ सोन्या यांचे ते आगमन होतं. या पण इथे फुल टॉस बॉल आहे, मिडॉनच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव इथे कंप्लीट होईल. आणि आजच्या दिवसामध्ये या 4 संघांमधून खऱ्या अर्थाने विचार केला तर पार्कर 11 जिथे क्रिकेट संघानं आपला विजय पहिला नोंदवला आहे. मात्र मिराज अँड राघव 11 बलवली क्रिकेट संघाला इथे पहिली हार त्यांना पत्करावी लागली. तर वेल प्लेड पार्कर 11 जिथे, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम मिराज अँड